वेलकम टू आवर चॅनल. आज आपण बनवणार आहोत लेमन कोरिएंडर सूप. त्यासाठी लागणार आहे बारीक केलेलं गाजर, बारीक हिरवी मिरची, थोडी कोबी बारीक चिरून घेतलेली, 3 लसणाच्या पाकळ्या आहेत बारीक केलेल्या, आणि साधारण मोठा कांदा असेल तर 1 पाव कांदा बारीक चिरलेला, लिंबू, अर्थातच कोरिएंडर सूप लेमन कोरिएंडर सूप आहे म्हणजे लिंबू पाहिजे, कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर, त्यानंतर लागणार आहे मीठ, थोडी काळी मिरी, आणि कोथिंबीरचे जे दांडे असतात मागच्या देठ, तर ते देठ बारीक करून घेतलेले आहेत. साधारण 1 टीस्पून तेल, त्यामध्ये लसूण बारीक चिरलेला, कांदा बारीक चिरलेला, गाजर बारीक चिरलेले, कोबी बारीक चिरलेली, एक मिरची अतिशय बारीक चिरून घेतलेली आहे. हे 2 मिनिटांसाठी होऊ द्यायचं. आता यामध्ये साधारण 4 वाटी पाणी टाकणार आहे मी. तुम्ही ते व्हेजिटेबल स्टॉक सुद्धा वापरू शकता. यामध्ये चवीला मीठ, थोडी काळी मिरी, याला एक छान पैकी उकळी येऊ द्यायची. आता आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं. आता आपण बघत आहोत की आता हे एवढ्या भाज्या टाकल्यानंतर सुद्धा हे असं पाणीदार दिसतंय, म्हणून आपण हे अरारोटचं पाणी म्हणजे कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहोत. बघा एकदम असं आता मॅजिक झाल्यासारखं ते आता घट्टसर होईल. साधारण 1 अर्ध्या मिनिटापर्यंत केल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीरीचे आपण जे दांडके होते म्हणजे खालच्या देठ, ते भरपूर कोथिंबीर आणि लिंबू, साधारणपणे अर्धा लिंबू आता पिळलेला आहे. अजून थोडंसं घेऊया आपण, पाव चमचा. अशा प्रकारे लेमन कोरिएंडर सूप तयार झाले. लगेच गॅस बंद करायचा. आता हे आपले लेमन कोरिएंडर सूप तयार आहे. किती छान मस्त टेम्पटिंग दिसते की नाही. आणि आता हिवाळा आहे, थंडी पडलेली आहे, मस्तपैकी गरम गरम सूप, त्याचा आस्वाद घ्या आणि थंडीला दूर पळवा.